या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मौजे अनगर, तालुका मोहोळ येथील सिद्धेश्वर सत्यवान गुंड वय 35 याच्या आत्महत्येप्रकरणी दत्तात्रय नागनाथ गुंड वय 30, गजानन नागनाथ गुंड वय 30 राहणार भोसे, तालुका पंढरपूर व सौ आर.डी. डोके राहणार सोलापूर यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9च्या सुमारास सिद्धेश्वर गुंड यांनी शेतातील जांभळाच्या झाडात गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत त्याचे सासरे सालगुडे यांनी मयत सिद्धेश्वर गुंड यांचे सख्खे चुलत भाऊ व भावकीतील एकूण 13 व्यक्तींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती। मयत सिद्धेश्वर गुंड यांना सदर 13 व्यक्तींनी शेतीच्या वादावरून दिलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांचे सासरे सालगुडे यांनी केला होता। त्यामुळे मोहोळ पोलीस स्टेशन येथे सदर 13 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये मयताचे वर नमूद चुलत भाऊ बहीण यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती। त्यांनी शशी कुलकर्णी ॲडव्होकेट यांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। त्याची सुनावणी होऊन आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की वर नमूद आरोपींच्या शेतीच्या वादाचा संबंध असू शकत नाही, कारण सन 2014 मध्ये शेतीच्या वाटण्या झाल्या असून स्वतंत्र गट विभाजन आणि वहिवाट झालेली आहे। त्यामुळे मयत सिद्धेश्वर गुंड याच्याबरोबर शेतीचा किंवा इतर कोणताही वाद उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पोलीस कोठडीतील तपासाची कोणतीही आवश्यकता नाही असा युक्तिवाद करून महसुली कागदपत्रे न्यायालयात सादर केली। तसेच सिद्धेश्वर याच्या आत्महत्येस संबंध असलेला कोणताही पुरावा नाही असा युक्तिवाद केला। सरकार पक्षाने त्यास जोरदार हरकत घेतली। दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने तीनही आरोपीस अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।